बातमी पुण्यात नाही। पोलीस आयुक्तालयात 28 लाखाची लाच घेताना महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। महिला पोलीस अधिकारी वैशाली तोटेवार यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, 28 लाखांची लाच स्वीकारण्यात अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कशा संदर्भात ही लाच स्वीकारण्यात आली होती, किती हप्ता होता पहिल्या लाचेचा, त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? अगदी बरोबर आहे। काही वेळापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही पोलीस आयुक्तालयात कारवाई केलेली आहे। आत्ता देखील त्या ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं समजतंय। वैशाली तोटेवार असं सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला अधिकाऱ्याचं नाव आहे आणि 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या महिलेला रंगे हात पकडण्यात आल्याची माहिती समजते। खरं तर ही लाच नेमकी कशासाठी स्वीकारली जात होती, यामध्ये कोणकोणते अधिकारी सहभागी आहेत, कारण की लाचेची रक्कम मोठी आहे आणि या महिला ज्या आहेत त्या फक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। सध्या पोलीस आयुक्त कार्यालयात ही सगळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समजते। आता ही सगळी रंगे हात या महिला पोलीस अधिकाऱ्याला पकडल्यानंतर जेव्हा याचा सगळा तपास होईल त्यावेळी समजणार आहे की नेमकं यामध्ये कोणकोणते पोलीस अधिकारी सहभागी आहेत। काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावर ही लाच घेतली होती का, हे देखील समजणार आहे। सध्या आपल्याला माहिती समजते की वैशाली तोटेवार या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत आणि यांना 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सध्या रंगे हात पकडलेला आहे आणि हा सगळा थरार जो आहे तो आत्ता देखील पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात सुरू असल्याची माहिती सध्या समजते। नक्कीच अतिशय धक्कादायक असं प्रकरण म्हणायला लागेल। धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।